नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ई स्टडी मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण हातावरून त्रिकोणमितीय गुणोत्तराच्या कोनांच्या मापावरून त्यांच्या किमती काढणार आहोत. तर सुरुवातीला आपण काय करूया, आपण असा डावा हात उलट दिशेने पकडा. त्यासाठी मी एक डायग्राम ड्रॉ केलेली आहे, त्यानुसार मी पाहणार आहे. त्यानुसार तुम्ही हातावरून करू शकता. ठीक आहे. सुरुवातीला आपण साइन थिटा पाहूया, नंतर कॉस थिटा, नंतर टॅन थिटा, नंतर कॉट, सेक, कोसेक या सिक्वेन्सने आपण पाहणार आहोत. सुरुवातीला आपण साइन थिटाच्या किमती काढणार आहोत. त्यामध्ये आपण साइन 0, 30 अंश, 45 अंश, 60 अंश आणि 90 अंश पाहणार आहोत. पाहूया साइन 0. आता साइन 0 आपल्याला किती असेल ते काढण्यासाठी आपल्याला काय करायचं की हा 0च्या खाली किती बोटे आहेत ते पाहून घ्यायचं. तर 0च्या खाली किती बोटे आहेत? बोटे काहीच नाहीत, पण ते आपल्याला रूटमध्ये लिहून घ्यायचं. लक्षात ठेवायचं, त्याचा जेवढे बोटं येतील तेवढे ते आपल्याला वर्गमुळात लिहून घ्यायचे. नंतर छेदाला आपण 2 लिहून घ्यायचे. हे साइन थिटासाठी हे सूत्र वापरायचं. मग आता 0 जर वर्गमुळात असेल तर त्याची किंमत किती येईल वर्गमुळाच्या बाहेर? तर ते 0च येईल, त्याच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. आणि 0चा छेद कितीही असेल तर ते किती येईल? तर ते 0च येतं, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे साइन 0 किती आला? साइन 0 आला आपला 0. आता साइन 30साठी आपल्याला पाहून घ्यायचं, साइन 30च्या खाली किती बोट आहेत? साइन 30 अंशच्या खाली किती बोटे आहेत? तर ते एकच आहे, ते रूटमध्ये लिहून घ्यायचं. 1 छेदाला 2 लिहून घ्यायचे. मग 1 वर्गमुळाच्या बाहेर निघाल्यानंतर 1 येईल, मग 1/2. साइन 30 डिग्री किती आले? तर ते 1/2. साइन 45, मग पाहून घ्यायचं किती बोटे आहेत आणि ते वर्गमुळात टाकून द्यायचे आणि छेदाला 2 लिहून टाकायचे. मग साइन 45च्या खाली 2 बोट आहेत म्हणजे 2 लिहून घ्यायचे. आता येथे आपल्याला माहिती आहे रूट 2, जर 2 असेल फक्त, हे कसं लिहिता येईल? वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 असं होतं. मग वर्गमुळात 2 कट होतील, म्हणजे उत्तर किती येईल? 1/2. म्हणजे साइन 45 किती येईल? तर ते येतील 1/2. साइन 60च्या खाली किती बोटे ते पाहून घ्यायचं. 1, 2, 3. ठीक आहे. म्हणजे वर्गमुळात 3 येईल. आपण ठरल्याप्रमाणे वर्गमुळात जेवढे बोटे येतील तेवढे लिहून घ्यायचे, छेदाला 2 लिहून टाकायचे. साइन 60 किती येईल? वर्गमुळात 3/2. आता आपण साइन 90 काढूया. साइन 90 अंश बरोबर किती येईल? मग बोटे किती आहेत? तर ते आहेत 4. साइन 90च्या खाली 1, 2, 3, 4 बोटे आहेत, म्हणून आपण 4 वर्गमुळात लिहून टाक. मग 4 बोटे, छेदाला आपण 2, 4 वर्गमुळाच्या बाहेर निघतील म्हणजेच 2/2, म्हणजे 2, 2, 1 येईल. ठीक आहे. म्हणजे साइन 90 किती येईल मग? तर ते येईल 1. याप्रमाणेच आपण कॉस पण काढायचा. पण कॉससाठी आपण साइनसाठी आपण खालील बोटे पाहिली होती, कॉससाठी आपल्याला वरील बोटे मोजायचे आहेत. मग आपण काय करूया, कॉस 0 हा 0 आहे. ठीक आहे. आता आपल्याला कॉससाठी वरील बोटे मोजायची आणि ते वर्गमुळात टाकून द्यायची. मग वर्गमुळात वरील बोटे टाकून द्यायची आणि छेदाला, साइनला जसं आपण छेदाला 2 लिहित होतो तसं लिहायचं. मग आता वरील बोटे 4 आहेत, मग आपल्याला इथे 4 लिहावं लागतील. म्हणजे 4 हे वर्गमुळाच्या बाहेर आले म्हणजे 2/2 होतील, म्हणजे 1 आलं. म्हणजेच कॉस 0 किती आला? तर तो आला 1. कॉस 30 आपण वरील बोटे मोजायची, छेदाला 2 लिहून टाकायची. वरील बोटे किती आहेत? 3. किती आहेत? 3. म्हणजेच आपलं उत्तर किती आलं? आपला कॉस 30 किती आला? तर तो आला वर्गमुळात 3/2. त्याप्रमाणे आपण कॉस 45 काढून घ्यायचा. कॉस 45 बरोबर वरील बोटे मोजून घ्यायची, छेदाला 2 लिहून टाकायचे. कॉस 45 म्हणजे वरील बोटे किती? 1 आणि 2. ठीक आहे. मग 2 बोटे लिहून घेतली. मग वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2, ही 2ची आपल्याला फोड करता येते. मग वर्गमुळात 2 कट होईल, म्हणजे उत्तर आलं 1/2. म्हणजेच कॉस 45 बरोबर 1/2.
कॉस 60, मग वरील बोटे किती आहेत? एकच आहे. कॉस 60वर ठेवा, 60वर मार्क केलं, मग आपल्याला बोट किती राहिलं? एकच. ठीक आहे. मग 1 आपण नेहमीप्रमाणे आपण छेदाला 2 लिहितो, तसे 2 लिहून घ्यायचे. नंतर 1 वर्गमुळात ठेवला काय बाहेर काढला तरी तो किती किंमत राहील? एकच राहील. छेदाला 2 म्हणजेच कॉस 60 किती आला? तर तो आला 1/2. आपण आता कॉस 90 काढूया. वरील बोटे किती येतं? 0. आपल्याला माहिती आहे. आता वर ज्या त्रिकोणमितीय गुणोत्तराच्या अंशात 0 येईल, समजा 0 बोट राहतील, खाली नाही लिहिलं तरी चालते, कारण त्याची किंमत 0च येणार आहे. 0ला छेद किती लिहिला तरी त्याची किंमत 0च असते. आणि 0 हा रूटमध्ये म्हणजेच वर्गमुळात जरी टाकला तरी त्याची किंमत 0च राहते. ठीक आहे. पण आपण तरी लिहून घ्या छेदाला 2. मग आपण डायरेक्ट लिहू शकतो कॉस 90 बरोबर 0. यानंतर आपण पाहूया टॅन थिटा. आता टॅनसाठी नीट लक्ष द्या. आता आपण साईनसाठी आपण खालील बोटे मोजायचो आणि ते रूटमध्ये मांडून त्या अंशाला मांडून द्यायचो. ठीक आहे. आणि छेदाला 2 लिहून आपण त्याची किंमत काढायचो. कॉससाठी आपण काय करायचो की वरील बोटे मोजून आपण ते रूटमध्ये टाकून अंशाला लिहायचो आणि नंतर छेदाला 2 लिहायचो. ठीक आहे. आपण आता टॅनसाठी काय करायचं की टॅनसाठी साईन आणि कॉसचं दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. ठीक आहे. मग आपण टॅनचं सूत्र काय आहे की साईन थिटा छेद कॉस थिटा आहे. म्हणजे साईनचा अगोदर विचार करायचा, नंतर छेदाला कॉसचा करायचा. ठीक आहे. मग आपण काय करूया, टॅन थिटा बरोबर टॅन 0 घेऊया. ठीक आहे. 0. आता साईन म्हणजे खालील बोट सुरुवातीला आपण खालील बोटे मोजून घ्यायची, ते अंशाला लिहून टाकायची, पण ती कशात घ्यायची? रूटमध्ये म्हणजेच वर्गमुळात. ठीक आहे. मग खाली साईन टॅन 0 जर घेतला तर खालील बोटे किती होतील? तर ते होतील 0. बोटेच नाही येत म्हणजे काहीच नाही. ठीक आहे. आणि आता कॉसला आपण ज्याप्रमाणे घेत होतो त्याप्रमाणे आपण वरील बोटे हे छेदाला घ्यायचे, पण ते कशात घ्यायचे? रूटमध्ये. म्हणजेच बोटे किती आहेत? 1 2 3 4. ठीक आहे. मग आपण ते रूटला घेऊया, मग येतील 4. मग आपल्याला माहिती आहे की 0ला किती कोणत्या करणीत टाका किंवा छेदाला कोणतीही संख्या लिहा तर ती 0च येणार आहे. म्हणजे टॅन 0 आपला आला, तो आला 0. ठीक आहे. आता आपल्याला टॅन 30 अंश काढायचा आहे. मग टॅन 30 बरोबर खालील बोटे मोजायची, ते अंशाला लिहायची. खालील बोटे किती आहेत? 1. मग ते अंशाला लिहून टाकले, पण ते कशात लिहायची? तर रूटमध्ये म्हणजेच वर्गमुळात. ठीक आहे. नंतर वरील बोटे मोजायची आपण वर्गमुळात घ्यायची. मग वरील बोटे किती आहेत? तर ती आहेत 3. ठीक आहे. मग उत्तर आलं 1/3. म्हणजे आपला टॅन 30 आला, तो म्हणजे 1/3. आता आपण टॅन 45 काढूया. टॅन 45. मग खालील बोटे किती आहेत ती मोजायची, छेदाला वरील बोटे मोजून ती वर्गमुळात टाकायची. मग आता खालील बोटे किती आहेत? तर ती आहेत 2 आणि वरील बोटे पण 2 आहेत. म्हणजे दोन्हीकडे वर्गमुळात 2 वर राहतील, छेदाला वर्गमुळात 2 खाली राहतील. ठीक आहे. म्हणजे उत्तर आलं 1. ठीक आहे. म्हणजेच आपला टॅन 45 आला 1. आता टॅन 60. खालील बोटे मोजायची, ती रूटमध्ये टाकायची, नंतर छेदाला वरील बोटे मोजून रूटमध्ये टाकायची. मग आता टॅन 60. खालील बोटे किती आहेत? 3. मग वर्गमुळात 3 होईल, वरील बोटे आहे 1. मग उत्तर आलं वर्गमुळात 3. टॅन 60 आला वर्गमुळात 3. टॅन 90 काढूया. टॅन 90 अंश बरोबर खालील बोटे छेद वरील बोटे, पण ते कशा टाकायचे? रूटमध्ये. मग आता टॅन 90 वर जर ठेवलं तर खालील बोटे किती आहेत? 4. मग रूटमध्ये 4 येतील वर, आणि नंतर इकडे बोटे आहेत का? वरील नाही आहेत, ते 0. ठीक आहे. मग आपलं उत्तर येईल 2/0. इथे एक लक्षात ठेवा, एखाद्या संख्येला जर छेद 0 असेल, म्हणजे काहीच नाही जर एखाद्या संख्येला भाग दिला, मग तर ते किती येतील? अनंत येतील. म्हणजे आपल्याला त्याची किंमत ठरवता येणार नाही. मग त्याला आपण इन्फिनिटी पण म्हणू शकतो. ठीक आहे.
मग टॅन 90 किती आला, तर तो आला ठरवता येत नाही, म्हणजेच इन्फिनिटी. ठीक आहे. यापुढे आपण कॉट थिटा पाहूया. कॉट 0. आता इथे आपल्याला एकदम विरुद्ध करायचं, कारण कॉट थिटाचं आपल्याला माहिती आहे की सूत्र अंशाला कॉस थिटा आहे आणि छेदाला साइन थिटा आहे. ठीक आहे. मग आपल्याला वर कॉसचा आपल्याला अगोदर विचार करावा लागेल. म्हणजे आपण कॉसच्या कशा किमती काढत होतो त्याप्रमाणे अंशाला आपल्याला कॉसचा अंश घ्यावा लागेल आणि छेदाला साइनचा अंश घ्यावा लागेल. ठीक आहे. मग आता आपल्याला कॉट झिरो काढायचं आहे. ठीक आहे. मग कॉट 0 कसा काढणार, वरील बोटं अगोदर मोजणार, ते अंशाला वर्गमुळात लिहिणार. ठीक आहे. वरील बोटे आहेत 4, 1 2 3 4. ठीक आहे. मग वरील बोटे आपण अंशाला लिहून घेतली. छेदाला आपल्याला काय करावं लागेल, तर ते खालील बोटे लिहून घ्यावं लागतील. छेदाला 0. मग आपल्याला माहिती आहे की कोणत्याही संख्येला जर छेद 0 असेल तर ते आपल्याला किंमत ठरवता येणार नाही, काढता येणार नाही, म्हणजेच अनंत किंमत येईल. ठीक आहे. मग आपला कॉट 0 आला, तो म्हणजे आला अनंत, इन्फिनिटी. ठीक आहे. आपण सिम्बॉलमध्ये लिहिलेलं आहे. तुम्ही अनंत पण लिहू शकता किंवा ठरवता येणार नाही या भाषेत पण लिहू शकता. ठीक आहे. आता पुढील आपण पाहूया, ते म्हणजे कॉट 30. मग कॉट 30 किती येईल, अगोदर कॉसचा अंश छेद साइनचा अंश. मग आता 30 वर ठेवायचं. कॉसचं किती येतं, वर बोटे राहिले 3, मग 3 वर लिहिले, खाली राहिला 1 म्हणजे 1 आणि 1 वर्गमुळाच्या बाहेर 1च येईल. ठीक आहे. म्हणजे वर्गमुळात 3 हे आपलं उत्तर असेल. म्हणजेच कॉट 30 किती येईल, तर तो येईल वर्गमुळात 3. कॉट 45. मग कॉसचं वर किती येतं बोटं, तर ते आहेत 2. मग वर 2 वर्गमुळात घेतले, नंतर छेदाला खाली किती बोटं आहेत ते वर्गमुळात घ्यायचे. मग वर्गमुळात 2 छेद वर्गमुळात 2 म्हणजे किती, 1. म्हणजेच कॉट 45 आपला किती आला, तर तो आला 1. कॉट 60. वरील बोटे किती आहेत, तर तो 1च राहील आणि खालील 3 बोटे आहेत, म्हणून वर्गमुळात खाली 3. ठीक आहे. म्हणजे उत्तर आलं 1 छेद वर्गमुळात 3. कॉट 60 बरोबर 1 छेद वर्गमुळात 3. कॉट 90. मग कॉट 90 किती येईल, वरील बोटे आहेत का, नाही आहेत, म्हणजे 0 आणि छेदाला 4 बोटं आहेत, मग वर्गमुळात 4. आपल्याला माहिती आहे कोणत्याही संख्येत झिरोला कोणताही छेद असेल तर त्याची किंमत किती असते, 0च. म्हणजेच कॉट 90 किती आला, तर तो आला 0. आता आपण यापुढे पाहूया सेक थिटा. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता सेक थिटा करणार आहोत. एक लक्षात घ्या, सेक थिटाचं सूत्र लक्षात ठेवायचं, ते म्हणजे 1 छेद कॉस थिटा. ठीक आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, आता इथे काय आहे की सेक थिटाच्या अगदी विरुद्ध आहे कॉस थिटा, म्हणजेच काय व्यस्त येतो. ठीक आहे. मग आपल्याला कॉस थिटाच्या अगदी विरुद्ध करावं लागेल. मग जर सेक थिटा आपल्याला काढायचा असेल तर काय करावं लागेल, कॉस थिटाला छेद 2 लिहित होतो, तर तो आपल्याला अंशाला लिहावा लागेल आणि छेदाला आपल्याला काय करावं लागेल, जे आपण अंशाला जे बोटे मोजायचे कॉससाठी ते आपल्याला इथे लिहावं लागतील. मग आपण काढूया सेक 0. सुरुवातीला सेक 0 काय येईल, 2 छेद वर्गमुळात, कॉससाठी आपण तसं मोजायचं त्याप्रमाणे. मग वर्गमुळात किती येतील, 4. मग 4 म्हणजेच किती येईल, 2 छेद 2, म्हणजे उत्तर आलं 1. म्हणजे सेक 0 किती आला, तर तो आला 1. ठीक आहे. सेक 30 अंश. 2 छेद आपण कॉससाठी जसं मोजतो ते छेदाला रूटमध्ये लिहून घ्यायचं. मग 30 वर बोटे राहिले 3, म्हणजेच वर्गमुळात 3. ठीक आहे. म्हणजे सेक किती आला, सेक 30 किती आला, तर तो आला 2 छेद वर्गमुळात 3. सेक 45 बरोबर 2 छेद वर्गमुळात किती बोटे आहेत ते लिहून घ्यायचं. ते पण कोणत्यासाठी, तर कॉससाठी. सूत्र हे परफेक्टच करून घ्या आणि जर सूत्रे तुमच्या लक्षात नसतील तर यासाठी आपण ट्रिक पाहिलेल्या आहेत, त्यासाठी आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन आपण पाहू शकता. ठीक आहे. छेदासाठी 45 डिग्री पहा, वरील बोटे मोजा,
ते आहे 2, ते वर्गमुळात लिहून घ्या. मग सेक 45 येईल वर्गमुळात 2. छेदाला 1 म्हणजेच उत्तर आलं 2. म्हणजे सेक 60 बरोबर 2 येईल. ठीक आहे. आता आपण पाहूया सेक 90. सेक 90. मग काय येईल 2 छेद वर्गमुळात किती बोटे येतील याच्या पलीकडे वर तर काहीच नाही 0. मग कोणत्याही संख्येचा 0 म्हणजे जर असेल तर त्याची आपल्याला किंमत ठरवता येत नाही. हे लक्षातच ठेवायचं. मग त्याचं इन्फिनिटी आपण लिहूया. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे कोसेक थिटा बरोबर किती, काय सूत्र आहे तर तो आहे साइन थिटाचा व्यस्त. ठीक आहे. मग त्याचं सूत्र येईल कोसेक थिटा बरोबर 1/साइन थिटा. म्हणजेच आपल्याला इथे काय करावं लागेल, आता याच्या जर किमती कोसेक थिटाच्या जर किमती काढायच्या असतील तर आपल्याला साइनचे अगदी विरुद्ध करावं लागेल. म्हणजे अंशाचा छेद आणि छेदाचा अंश करावा लागेल. ठीक आहे. मग आपण काढूया कोसेक 0 बरोबर काय होईल 2 छेद वर्गमुळात खाली किती बोटे राहतात आपण साईनला पाहत होतो त्याप्रमाणे काहीच बोट नाही 0. आपल्याला माहिती आहे की कोणत्याही संख्येचा 0 जर असेल तर त्याची किंमत आपल्याला ठरवता येत नाही. म्हणजेच कोसेक 0 बरोबर इन्फिनिटी किंवा अनंत किंवा ठरवता येत नाही. आता कोसेक 30 डिग्री बरोबर 2 छेद खाली वर्गमुळात साईनसाठी जे आपण करायचो त्याप्रमाणे. मग खाली किती बोट राहिले 1. ठीक आहे. म्हणजे उत्तर आलं 2. कोसेक 30 बरोबर 2. नंतर आपण कोसेक 45 2 छेद साईनसाठी आपण जे अंश वापरायचो ते छेदाला लिहायचं. साइन 45 म्हणजे खाली किती राहिले 2. 2 बोटं म्हणजे 2. मग येईल 2 वर्गमुळात 2 येईल. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे याच्यात वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 याची फोड होईल मग कट होईल. आपण डायरेक्ट लिहिलं म्हणजेच कोसेक 45 बरोबर वर्गमुळात 2. ठीक आहे. आता कोसेक 60 2 छेद खाली किती बोटे राहिली तर ते राहिले 3. मग ते वर्गमुळात लिहून घ्यायचे. म्हणजे उत्तर आलं 2 छेद वर्गमुळात 3. ठीक आहे. म्हणजे कोसेक 60 किती आला आपला तर तो आला 2 छेद वर्गमुळात. कोसेक 90 बरोबर 2 छेद साईनसाठी म्हणजे 1 2 3 4 किती बोटे येतील तर ते येतील 4. ठीक आहे. मग आलं 2 छेद 2. कोसेक 90 बरोबर किती येईल 1.